नमस्कार मंडळी. तर मी आज आहे नेरुळमध्ये आणि मी काही कामानिमित्त पणजीला जात होतो आणि जाता जाता आमचं काकाचे चिरंजीव भेटले, म्हणजे दिसले वाटेमध्ये आणि मी ओळखलो नाही पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी त्याला कॉल केला की तू असं त्या रस्त्यानं आणि त्या रोडनं जात होतास का. तू कॉल केल्यानंतर म्हटलं हां मी जात होतो. त्यावेळेला पणजीला जात होतो. नंतर म्हटलं आल्यानंतर कॉल करतो तुला तिथं, आणि सांगितलं आम्हाला. आणि इथे बघा काय छत्रपती शिवाजी महाराजांचा हे आहे, स्टॅच्यू आहे, पुतळा आहे इथं. आणि इथं मी थांबलो आहे. पाहूयात आमच्या काकाचा मुलगा आता येतोय काय. येतो तर म्हणून सांगितलं आहे 5 मिनिटामध्ये. इथंच ते मोठं चर्च आहे आणि त्या चर्चजवळ येतो म्हणून सांगितलं आहे 5 मिनिटामध्ये, म्हणून थांबलो मी. कारण आमचं जे काम चालू आहे इथंच जवळच चालू आहे. आणि या रस्त्यानं आम्ही कधी खूप वेळा येत जात असतो. आणि हे बघा ही समोरची जी कॉलनी आहे इकडं पण मला खूप जण ओळखतात अशी कॉलनीमध्ये, कारण मी इथं खूप काम केलेलं आहे. पाहूयात तो येतोय काय आणि मला भेटतोय काय, वेट करूया. मंडळी आमच्या काकाचा मुलगा येत आहे, पण कुठून येत आहे मला पण माहीत नाही, पण येतो तर म्हणून सांगितलं आहे. पाहूयात किती वेळ लागेल काय माहीत नाही. आणि आमची मराठी भाषा जरा बेळगावी पडते, त्यामुळे बेळगावची भाषा तुम्हाला माहिती असेल. मी शुद्ध मराठी इतकं आम्हाला येत नाही, पक्क जमत नाही. कारण मुंबई पुण्यामध्ये जास्त शुद्ध मराठी बोलली जाते, पण तितकी आम्हाला जमत नाही. होणं जाणं, येणं जाणं, का पिणं खाणं, हे नाना का आम्हाला जमत नाही. आम्ही त्यामुळे कधी कधी आमचं म्हणजे मराठी गावंढळ आहे. ग्रामीण भागातील आम्ही मराठी बेळगावकर आहोत, त्यामुळे आमचं जरा मराठी गावंढळ पडतं. पाहूयात. कडक ऊन आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि 12:30 झाले आहेत. आणि या उन्हात मी या आंब्याच्या झाडाखाली सावलीखाली थांबलेलो आहोत. गरमी तर खूप वाढलेली आहे. आज 25 मे, म्हणजे अजूनही 5 दिवस पावसाला आहेत गोव्यामध्ये. तरी मान्सून पूर्व पाऊस येऊन जातो आहे. आज सकाळी येऊन गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं पाणी वगैरे साचलेलं आहे. इथं मान्सून पूर्व पावसा येऊन गेलेला आहे सकाळीच, आणि आता परत बी येण्याची शक्यता आहे संध्याकाळवरून, कारण गरमी जाम वाढलेली आहे. आणि मेन खासियत म्हणजे काय माहिती आहे का, मी गोव्यामध्ये आता यावर्षी गोव्यामध्ये असूनसुद्धा एक दिवससुद्धा समुद्रामध्ये आंघोळीला गेलो नाही. म्हणजे विचार करा, मी गोव्यामध्ये असून समुद्रामध्ये गेलो नाही. यापेक्षा मोठी खंत काय ती काय असेल, हो की नाही. चला, तुम्ही गेला आहात का समुद्राच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला? मी जवळ असूनसुद्धा पणजीमध्ये असून, पणजी, परवरी किंवा आपलं मापसा या एरियामध्ये असूनसुद्धा, आम्ही इतकंच फिरवत असूनसुद्धा आम्ही ते साध्य होलं नाही. का? कारण हे होतं की कामानिमित्त आम्हाला ते तेवढं सवड भेटली नाही. विचार करा, जगणं म्हणजे काय ते हे आहे. आता हा बघा आला आमच्या काकाचा मुलगा, हाच तो. आता पाहूयात. हे आमचे पंडित, हे आमचे काकाचे चिरंजीव. खूप दिवसानंतर भेटले आम्हाला गोव्यामध्ये निदान 6 वर्ष तरी झाली असतील काम करायला. व्हिडिओ आमचा काकाचा मुलगा आम्ही तांडू. हा लाजायला बघा, हा पहिल्यांदाच माझ्या युट्यूबवरती आलेला आहे. आणि हा मला गरमीमध्ये काय रे हे लस्सी ना, लस्सी पाजवतं. आणि समोर मिरच्या ठेवलेल्या आहे.